नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। कंबाईन 2026 आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रिलियम्स, सो ग्रुप सी आणि ग्रुप बी प्रिलियम्स दोघांचा जर विचार केला तर दोन्ही परीक्षांना 100 पेक्षा जास्त दिवस जे आहेत हे आपल्याकडे आहेत आणि या 100 दिवसांमध्ये आपल्याला परफेक्ट प्लॅनिंग करावं लागेल, तरच आपण परीक्षा जी आहे ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकू। या वेळेसचा जर आपण अंदाज घेतला गट ब चा आणि गट क चा, तर गट ब आहे हा गट ब थोडासा वेगळा पेपर आला आणि त्याच्यामुळे आपल्याला ही प्रिलियम्स क्रॅक करता आली नाही आणि आपलं टार्गेट जे आहे हे फक्त आणि फक्त 2026 च्या दोन्ही प्रिलियम्स क्रॅक करणं आहे आणि त्या दोन्ही प्रिलियम्सच्या दोन्ही मेन्स कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला द्यायच्याच आहेत। या हिशोबाने आपल्याला आत्तापासून प्लॅनिंग करायचं आहे। ओके, सो या व्हिडिओमध्ये आपण ते संपूर्ण प्लॅनिंग जे आहे संपूर्ण प्लॅनिंग आपण बघणार आहोत। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जेव्हा तुम्ही पण प्लॅनिंग करत आहात हे प्लॅनिंग तुमच्या कागदावरती लिहा आणि कागदावरती लिहिल्यानंतर त्याला ॲटलिस्ट ते प्लॅनिंग 100% तुमचं फॉलो होत नाहीये, सो त्याच्यातला ॲटलिस्ट 70% भाग जो आहे हा ॲटलिस्ट 70% भाग तरी फॉलो करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे जर तुम्ही कराल तर तुमचा 100% प्रॉपर अभ्यास त्याच्यातून होतो। आणि त्या प्लॅनिंगच असं केलेलं असतं, नेहमी लक्षात ठेवा, प्लॅनिंग अशा पद्धतीने केलेलं असतं की तेवढं प्लॅनिंग आपल्याकडून 100% फॉलो होत नाही। सो त्याच्यातलं 90%, 80%, 70% आपली मेन्स असेल तर आपण पूर्ण 100% प्रयत्न करतो की ते आपलं फॉलो होईल आणि मग 90% पर्यंत आपण पोहोचतो। पण जेव्हा खूप जास्त कालावधी कोणत्याही परीक्षेसाठी असतो त्यावेळेस आपल्याकडून ते तितकं 100% जे आहे तर ते 100% फॉलो होत नाही। सो प्रयत्न करायचा, जरी आपल्याकडून ते प्लॅनिंग 100% फॉलो होत नसलं तरी प्रयत्न करा की मी 70%, 80% पर्यंत पोहोचू। मी त्याच्यातलं जेवढं प्लॅन केलेलं आहे त्याच्यातला 80% भाग तरी जो आहे हा 80% भाग मी त्याच्यामधून कव्हर करू की जेणेकरून तितका पर्यंत म्हणजे त्या अभ्यासापर्यंत मी पोहोचेन आणि तितका माझा प्लॅन जो आहे हा जो केलेला आहे तर तो 100% सफल होईल, यशस्वी होईल। सो यासाठी आपण या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल बोलणार आहोत। तर मग या व्हिडिओमध्ये आपण सुरू करूया की आपल्याला या उरलेल्या दिवसांमध्ये म्हणजे आता 100 दिवस आपल्याकडे बाकी आहेत आणि 100 दिवसांचं आपल्याला पूर्णपणे प्लॅनिंग करायचं आहे। याच्यात मला एक दोन गोष्टी याच्यामध्ये सुरुवातीला सांगायच्या आहेत की विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी काय करतात आणि त्यांचा अप्रोच कसा चुकतो, तर हा चुकीचा अप्रोच तुमचा असता कामा नये, याच्यात लक्ष द्यायचं आहे अभ्यास करताना। की आत्ता परीक्षेला भरपूर जो वेळ कालावधी राहिलेला आहे याच्यात तुम्हाला तुमचा बेस जो आहे हा बेस अजून क्लिअर करायचा आहे। मला माहिती आहे की तुम्हाला सगळा अभ्यास झालेला आहे, तुम्ही सगळं वाचून तुमचं झालेलं आहे, तुमचे सगळे PYQ सॉल्व्ह झालेले आहेत, तुमचे सगळे पेपर सॉल्व्ह झालेले आहेत, मला सगळं माहिती आहे। आपण कसा अभ्यास करतो हे सगळं तुम्हाला पण माहिती आहे, मला सुद्धा माहिती आहे। सो त्यामुळे आणि तुम्ही कसा अभ्यास करता हे सुद्धा मला माहिती आहे, कारण आम्ही पण त्याच वेळेस म्हणजे मी त्यावेळेस आम्ही तसाच अभ्यास केलेला आहे। पण या गोष्टी आपल्याला नंतर रिअलाइज होतात की आपण कशा चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतो आणि म्हणून मला तुम्हाला याच्यावरती न्यायचं आहे की ह्या चुकीच्या पद्धतीने अजिबात अभ्यास करू नका। विद्यार्थ्यांचं जे कायमचं एक असतं की आमचे मार्क इथेच अडकतायत आणि आता आमचे मार्क वाढत नाहीयेत, तर इथं आता मार्क वाढवण्याची स्पर्धा नाहीये, इथे अभ्यास आणि बेस जो आहे हा मजबूत बनवण्याची ही वेळ आहे। जेव्हा 100 दिवसांचा कालावधी परीक्षेला राहिलेला असतो त्यावेळेस आपली परीक्षा जी आहे 14 जूनला परीक्षा आहे आणि ग्रुप सी वाल्यांनी पण सगळे जेवढे ग्रुप बी देणार म्हणजे ग्रुप सी देणार ते सगळे ग्रुप बी देणारच आहेत आणि म्हणून 14 जून जी आहे या 14 जूनची डेट आपल्या समोर आपण ठेवायची आहे आणि त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग आणि अभ्यास करणार आहोत। सो 14 जूनला जेवढे काही 100 दिवस आपण पकडूया आहेत आपल्या हातामध्ये, 7-8 दिवस मधले आपण गाळून टाकले तर, सो त्या 100 दिवसांमध्ये आत्ताचे जे सुरुवातीचे एक 60 दिवस आहेत या 60 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा जो बेस आहे, तुमचा जो अभ्यास आहे, तुमचे जे PYQ आहेत, तुमचं जे ॲनालिसिस आहे, तुमचं जो कन्सेप्ट आहे, तर हे सगळं तुमचा सगळा कन्सेप्ट हे क्लिअर करण्याची वेळ आहे। हा अभ्यास अजून मजबूत करण्याची वेळ आहे, अजून जास्त नॉलेज गोळा करण्याची वेळ ही आहे, याच्यामध्ये अजून जास्त व्हॅल्यू ॲडिशन करण्याची गरज आहे। सो आत्ताच्या वेळेस तुम्हाला सगळं बेस जो आहे तुमचा हा अजून मजबूत बनवायचा आहे, ना की मला मार्क वाढवायचे आहेत। मार्क वाढवायची वेळ कधी असते, पुढचे 40 दिवस आहेत, हे 60 दिवस आणि 40 दिवस आपण तसं प्लॅन करतोय। सो पुढच्या 40 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे मार्क वाढवण्याची स्ट्रॅटेजी जी असेल त्याच्याबद्दल तुम्हाला शेवटच्या 40 दिवसात करायचं आहे, जे काही करायचं असेल ते। सो त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल आपण बोलूच, पण आत्ताच्या दिवसांमध्ये तुम्हाला अभ्यास कसा माझा मजबूत बनवता येईल याच्यावर विचार करायचा आहे। जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते,
याच्यात तुम्ही काय करा, तुम्हाला जेवढ्या विद्यार्थ्यांना माहिती असतील या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं, तर मला काय करायचं तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला विचारते, मला सरकारी आयोग आहे, या सरकारी आयोगाच्या 4 शिफारशी सांगा. पंच आयोग आहे, पंच आयोगाच्या मला 4 शिफारशी सांगा. राजमन्नार समिती आहे, या राजमन्नार समितीची एकही शिफारस तुम्हाला माहिती असेल मला सांगा. त्याच्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग आहे, या राज्य पुनर्रचना आयोगाने किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश बनवलेले होते याची मला माहिती सांगा. त्यानंतर पुढचा आहे लोकसभेचा अध्यक्ष आणि लोकसभेचा उपाध्यक्ष या दोघांना जेव्हा पदावरून काढण्याची प्रोसेस चालू असते त्यावेळेस त्यांना पदावरून दूर करताना या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, या दोघांना जेव्हा मतांची समसमानता असते किंवा मतांची पहिली फेरी असते आणि मतांची दुसरी फेरी असते, तर कोणाला मताच्या पहिल्या फेरीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे आणि कोणाला मतदानाच्या दुसऱ्या फेरीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे. मला या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगाल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून आपण थोड्याशा सोप्या विषयाकडे जाऊया, भूगोलाकडे जाऊया. तर भूगोलामध्ये चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, नागपूर आहे, वर्धाचं खोरं आहे, कामठी वगैरे सगळं ते जे वर्धाचं खोरं आहे, तर त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं मॅग्नीज असेल, लोह खनिज आहे, तर ते कोणत्या पद्धतीचं आणि कोणत्या खोऱ्यात ते उपलब्ध होतं ते मला तुम्ही स्पेसिफिकली सांगाल. त्याच्यानंतर थोडासा आपण अजून दुसऱ्या विषयांकडे जाऊया की जो अँथ्रोपोडा हा संघ आहे, जो मोलुस्का हा संघ आहे, जो तुमचा वर्टिब्रेटा जो कॉर्डेट्स आहे आणि मग कॉर्डेट्समध्ये मग भरपूर येतात त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये ॲग्नाथा आणि ग्नाथास्टोमॅटा जो असतो हा कशामध्ये येतो, कोणत्या स्पेसिफिक गटामध्ये येतो ते मला तुम्ही सांगा. ॲग्नाथामध्ये कोण येतं आणि ग्नाथास्टोमॅटामध्ये कोण येतं हे मला तुम्ही सांगाल. त्याच्यानंतर जो रेप्टिलिया हा गट आहे, या रेप्टिलियाचे 3 गट कोणते आहेत उपघटक ते तुम्ही मला सांगाल. आणि हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला सांगाल, म्हणजे तुमचा अभ्यास हा भरपूर जास्त झालेला आहे आणि मग तुम्ही आत्तापासूनच पेपर सॉल्व्ह करू शकता. आणि जोपर्यंत या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होत नाहीयेत, हा सगळा अभ्यास म्हणजे हाच अभ्यास असं नाही, मी हे उदाहरण सांगते तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण झालेला नाही किंवा तुमचा अभ्यास तितक्या डीप लेवलला झालेला नाही असं आपण म्हणूया. त्यानंतर जानेवारीचं जे आता नवीन करंट अफेअर्स आलेलं आहे त्याच्यातलं 130वं जे घटना दुरुस्ती विधेयक आहे तर ते कशाच्या संदर्भात आहे, कोणत्या आर्टिकलच्या संदर्भात आणि कोणत्या राज्याच्या संदर्भात आहे ते तुम्ही मला सांगणार आहात. ठीक आहे. सो आपण आता आपल्या प्लॅनिंगला सुरुवात करूया. आपण प्रॉपर 110 दिवसांचं जे प्लॅनिंग आहे हे 110 दिवसांच्या प्लॅनिंग कडे आपण जाणार आहोत. आणि या 110 दिवसांच्या प्लॅनिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर एक मी कालच यूट्यूबला ॲक्च्युली तो माझं लेक्चर नव्हतं पण ते यूट्यूबला आलं ते लेक्चर. सो याच्यामध्ये एकच मिनटं. ओके. सो कालच्या लेक्चरमध्ये ते ॲक्च्युली चुकून ते यूट्यूबला लाईव्ह गेलं लेक्चर, पण ते मी ते लोडिंग झालं नाही. ठीक आहे. सो त्याच्यात मी हे जे मेन्सचं जे प्लॅनिंग आहे तर हे मेन्सचं प्लॅनिंग त्याच्यात मी दिलेलं होतं. कंप्लीट 80 दिवसांचं प्लॅनिंग दिलेलं आहे आणि मला वाटतं जर तुम्ही ते प्रॉपर फॉलो केलं तर मला वाटत नाही की कुणाची ज्याला पोस्ट 100% पाहिजे त्याची पोस्ट राहील. ओके. सो तशा पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. इथे आता आपण 100 डेज जे आहेत या 100 डेजसाठी प्लॅनिंग करत आहोत आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सेम टू सेम प्लॅनिंग करायचंय जर तुम्हाला प्रिलिम्स क्रॅक करायची असेल तर. आणि लक्षात ठेवा पोस्ट काढण्याच्या आधी तुमचे स्टेजेस आहेत, अभ्यासाचे स्टेजेस आहेत. आता हे जेव्हा 100 दिवस असतात या 100 दिवसांमध्ये तुम्हाला 30 आणि 30 दिवस आहेत तुमचे सुरुवातीचे, त्यानंतर पुढचे 30 दिवस आहेत तुमचे, त्यानंतर पुढचे 30 दिवस आहेत तुमचे आणि त्यानंतर पुढचे 10 दिवस आहेत तुमचे. सो तुम्ही जेव्हा गोल प्लॅन करता किंवा तुम्ही जेव्हा तुमचे टार्गेट ठरवता किंवा जेव्हा पण तुम्ही प्लॅनिंग करताय तर तेव्हा एक गोष्ट लक्षात असू द्या, छोट्या छोट्या गोष्टी प्लॅन करा. मोठ्या मोठ्या गोष्टी प्लॅन केल्या की आपण तिथेच कोलमडतो किंवा तिथेच आपण आपला सगळा कॉन्फिडन्स हरवून बसतो आणि एक दिवस जरी आपला प्लॅन फॉलो नाही झाला तर आपण आपलं सगळं संपलंय किंवा आता माझ्याने काहीच होणार नाही असा आपण विचार करतो. आणि त्यासाठी म्हणून 30 डेज, नेक्स्ट 30 डेज, त्याच्यानंतरचे नेक्स्ट 30 डेज आणि त्याच्यानंतरचे लास्ट 10 डेज अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेचं प्लॅनिंग जे आहे हे करायचं आहे. आता याच्यात तुम्ही म्हणाल की नवीन विद्यार्थी आहेत आणि जुने विद्यार्थी, मी दोघांसाठी एक गोष्ट सांगते याच्यात, कोणत्या विद्यार्थ्यांनी कधीपासून पेपर सॉल्व्ह करायला प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची आहे तर ही गोष्ट इथे तुम्ही लिहून घ्या किंवा तुमच्या मेंदूमध्ये साठवून ठेवा की जे जुने विद्यार्थी आहेत, ओल्ड स्टुडंट आहेत, त्या ओल्ड स्टुडंटनी या 30 डेजच्या रिव्हिजनच्या नंतर या 30 डेजमध्ये पेपर प्रॅक्टिसला सुरुवात करायची आहे. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी इथे ओल्ड लिहिलं मी पुन्हा, आणि त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी इथे त्यांच्या जे पेपर प्रॅक्टिस आहे तर त्या पेपर प्रॅक्टिसला इथे सुरुवात करायची आहे. पेपर
कोणासाठी तर न्यू स्टुडंटसाठी. ठीक आहे, न्यू स्टुडंट म्हणजे कोणते मला न्यू स्टुडंट वाटतात तर जे फर्स्ट टाइम अटेम्प्ट देणार आहेत तेच, आणि त्यासोबत सेकंड टाइम जे अटेम्प्ट देणार आहेत ना ते सुद्धा न्यू स्टुडंटच आहेत. ठीक आहे, सो तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सो 100 डेजचं प्लॅनिंग आपण याच्यामध्ये करतोय. याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या पहिल्या 30 डेजचं जेव्हा आपण प्लॅन करतो सो फर्स्ट 30 डेज आणि त्याचं प्लॅनिंग जे आहे हे. सो ते फर्स्ट 30 डेजच्या प्लॅनिंगमध्ये आपण तुमच्या डे जो आहे या डेला तुम्ही डे 1ला तुम्हाला काय करायचं आहे 2 पार्टमध्ये डिवाइड करायचे. माझं हे प्लॅनिंग जे असेल हे मेन्सच्या विद्यार्थ्यांना जसं दिलेलं आहे त्याच पद्धतीने थोड्याफार असेल. मी त्याच्यात सुद्धा डेचा पार्ट 1 आहे, डेचा तुमच्या पार्ट 1 आहे आणि पार्ट 2 आहे. मी असंच सेम त्यांना पण सांगितलेलं आहे. कारण लक्षात ठेवा की जर सपोज की तुमचं पार्ट 1 जो आहे पार्ट 1 फेल गेला, कम्प्लिटली फेल गेला, तर ॲटलिस्ट सॉरी ॲटलिस्ट ट्राय करा की तुमचा पार्ट 2 आहे हा सक्सेसफुल होईल. कारण मी का सांगते, कारण कधी काय होतं की जेव्हा आपण फुल टाइम अभ्यास करत असतो विद्यार्थी, तेव्हा हे सगळ्यांसोबतच होतं आणि हे नॉर्मल आहे की एखाद दिवशी आपण सकाळी उठलोय आणि भरपूर लेट झाला आपल्याला उठायला आणि मग माझा पूर्ण दिवस फुकट गेला आणि मग आपण काय करतो की मग मी आज माझे कपडे धुवून घेईन, मी आज माझी रूम क्लीन करेन, मी माझी सगळी पुस्तकं नीट लावेन, मला थोडं प्लॅनिंग करायचं आहे, मग मी माझं काय म्हणू आपण स्वतःला ग्रूमअप करायचं आहे वगैरे, अशा ज्या काही फालतू गोष्टी ज्या असतात नंतरच्या, तर त्या सगळ्या आपण त्या डे 2 मध्ये घुसवतो आणि मग सगळा अख्खा दिवसाचा दिवसच आपण पूर्ण तो फुकट घालवतो. आणि लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही वेळ फुकट घालवाल तेव्हा तेव्हा तुमच्या मनात हा कायमचा रिमाइंडर असू दे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ना एक प्रत्येक तासानंतर एक रिमाइंडर लावा. जर तुम्हाला अगदी प्रॉपर या वर्षात जर तुम्हाला हे काढायची असेल, पोस्ट काढायची असेल, तर प्रत्येक तासानंतरचा एक रिमाइंडर लावा. की प्रत्येक रिमाइंडर लावायचंय म्हणजे काय करायचंय अलार्म लावायचंय, प्रत्येक तासानंतर अलार्म लावायचंय. छोटासा शॉर्ट अलार्म असेल आणि त्या अलार्म मध्ये तुम्हाला आठवण करून द्यायची, अभ्यास केलास का, अभ्यास करतोयस का, अभ्यास करतोयस का, अभ्यास करतोयस का. हा असंच त्याचं हेडिंग असतं, तुम्हाला माहिती असेल अलार्मचं हेडिंग असतं. तर त्या हेडिंगला असंच हेडिंग ठेवायचंय, अभ्यास करतोयस का, अभ्यास करतोयस ना, अभ्यास केलास का, अभ्यास करतोयस ना तू, असं स्वतःला सतत तो रिमाइंडर जो आहे, म्हणजे कुठेतरी स्वतःच्या मनाला लाज वाटायला लागेल आपल्याला आणि त्या तासामध्ये आपण अभ्यास 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 करायला लागू. जेव्हा सतत आपल्या डोक्याला ती आठवण येईल तेव्हा. आणि तो छोटासा रिमाइंडर आजपासून तुम्ही लावणार आहात जेव्हा आपण हा व्हिडिओ बघताय त्याच्यानंतर. आणि असं नाही की अलार्म वाजायलाच पाहिजे, अलार्म व्हायब्रेट पण होतो. सो अलार्म तुम्ही व्हायब्रेटरवर सुद्धा ठेवू शकता. सो तो एक तुमच्या लायब्ररीत तुम्हाला नॉट डिस्टर्ब करणारा पॉईंट असू शकतो आणि तो तुम्हाला परत तुमच्या अभ्यासाकडे वळायला तुम्हाला 100% मदत करेल. सो जो तुमचा डेचा पार्ट 1 आहे आणि डेचा पार्ट 2 आहे, इथे तुम्ही 2 सब्जेक्ट घेणार आहात. सो इथे तुमचे 2 सब्जेक्ट, इथे तुम्ही जीएसचा एक सब्जेक्ट घ्या. मी म्हणेन की सुरुवात करताना तुम्ही इकॉनॉमी घ्या इथे सुरुवातीला, आणि इथे कुठला जीएसचा दुसरा सब्जेक्ट घ्यायचा तर तो घ्यायचा हिस्ट्रीचा सब्जेक्ट. का, कारण इथं आपल्याला कधी कधी वाचताना इंटरेस्टिंग वाटतं आणि इकॉनॉमीचे किती चॅप्टर डेली आणि हिस्ट्रीचे पण किती चॅप्टर डेली हे मी तुम्हाला सगळं सांगत चालणार आहे. सो इकॉनॉमीचे तुम्हाला 3 चॅप्टर किंवा 3 टॉपिक घ्यायचे आहेत आणि त्या 3 टॉपिकचे लगेचच सगळे PYQ जे आहे ते PYQची रीडिंग करायची आहे. आता तुम्हाला हे पण मी सांगते की किती किती वेळ करायचंय. तर हे जे 3 टॉपिक तुम्ही वाचणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला 3 तास द्यायचे आहेत आणि त्याचे PYQ अर्धा तास. सो तुम्हाला 1.5 तास जो आहे हा 1.5 तास द्यायचा आहे. म्हणजे तुमचे 4.5 तास जे आहेत हे 4.5 तास तुमचे झाले. आता हे जे 4.5 तास आहेत हे सकाळच्या वेळामध्ये मग कुठून तुम्ही कुठे स्टार्ट करू शकता तर तुम्हाला ते सुद्धा मी सांगते. जर तुम्ही 7:30ला अभ्यासाला बसलात तर तुमचे 11:30 पर्यंत 4 तास होतात. मग तुम्ही 12 पर्यंत 12:30 पर्यंत तुमचे हे किती तास झाले मला सांगा. 8:30, 9:30, 10:30, 11:30 आणि 12:30 5 तास झाले. याच्यातला अर्धा तास तुमचा काय असेल, मध्ये ब्रेक असेल. मी पूर्ण देते तुम्हाला, सगळं प्रॉपर करून देत आहे. ओके, आणि त्याला किती दिवस लागतील हे पण मी सांगणार आहे. सो किती किती टॉपिक इम्पॉर्टंट आहेत ते पण मला माहिती आहे, सो मी ते सांगते तुम्हाला. सो हे 4.5 तास तुमचे सकाळचे झाले, ज्याच्यामध्ये तुम्ही अर्ध्या तासाचा ब्रेक पण घेतलेला आहे. कुठे ब्रेक घ्यायचा अर्ध्या तासाचा तो तुमच्यावरती आहे की मला 7:30 नंतर लगेच 8 वाजता जर ब्रेक हवा असेल तर मी अभ्यास करू शकणार नाही, हे पहिलं स्वतःला सांगा. 7:30ला मी बसलो आणि 8:30लाच मला वाटते की मी चहा प्यायला जावा, तुम्ही अभ्यास करणार नाही आणि तुम्ही कधीच आयुष्यात प्रिलिम्स क्लिअर करू शकणार नाही जर तुम्ही 2 तास एका जागेवर बसू शकत नाही तर.
पुढचा आहे जेव्हा तुम्ही GS2 घेणार, सेम आहे, तुम्हाला इथे 3 टॉपिक घ्यायचे आहेत. मग तुम्ही असं म्हणाल की 3 टॉपिक आणि त्याला किती तास? 3 तास. मग तुम्ही म्हणाल की मॅडम एका तासामध्ये माझा एक टॉपिक वाचून होईल का? तर होईल. तुम्ही जुने विद्यार्थी नाही आहेत, तुम्ही नवीन विद्यार्थी नाही आहात, म्हणजे तुम्ही जुने आहात, तुम्ही नवीन नाही आहात, बरोबर? किंवा तुम्ही पहिल्यांदा जरी वाचत असाल तरी चॅप्टर इतके मोठे नाही आहेत की 1 तास भरपूर मी तो वाचतोय आणि तो संपलाच नाही, असं नाही होणार ना. तुम्ही आधी वाचलेलं आहे ते. आणि जे एकदम नवीन विद्यार्थी असतील त्या एकदम नवीन विद्यार्थ्यांनी ही स्ट्रॅटेजी जी आहे याच्यामध्ये 3 टॉपिकच्या जागी न्यू स्टुडंटना 2च टॉपिक करायचे आहेत. 1.5 तास त्यांना मी देत आहे. इथे पण 2 टॉपिक करायचे आहेत. सो जे व्हेरी न्यू who are approaching first time for the combined prelims in June 2026, सो त्यांच्यासाठी त्यांना फक्त 2 टॉपिक करायचे आहेत दिवसाला. आणि जर जे जुने आहेत ते सगळे जुने मी म्हटले 3 टॉपिक. दुसरा अटेम्प्ट आहे तरी तुम्ही काय आहात? नवीन आहात. सो 2च टॉपिक करा. आणि तुम्ही आधी 2 अटेम्प्ट तुमचे झालेले आहेत, आता आपल्याला किंवा आपले 100 अटेम्प्ट झालेले आहेत, आपले कितीही अटेम्प्ट झालेले असू दे, तुम्हाला 3 टॉपिक 3 तास, त्याच्यानंतर 1.5 तास त्याचे PYQ, 3 टॉपिक 3 तास आणि त्याचे किती तास? 1.5 तास त्याचे PYQ. अशा पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे. हे तुम्ही किती दिवस करणार आहात? तर हे करायचं आहे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही देणार आहात 10 दिवस. किती दिवस द्यायचे आहेत तुम्हाला? 10 दिवस द्यायचे आहेत. ओके, सो इथे पण सेम आहे. हा तुमचा जो 4.5 तासांचा कालावधी आहे हा कितीपासून सुरू होतो? तर माझ्याकडे तो 3:30 पासून सुरू होतो. कितीपासून? 3:30 पासून तो सुरू होतो. 3:30, 4:30, 4:30, 5:30, 6:30, 7:30 आणि 8:30 पर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? अर्ध्या तासाचा पुन्हा एकदा तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे. हे असंच सेम फॉलो करायचं आहे. मी टॉपिक लिहून दिलेला आहे, मी तुम्हाला सब्जेक्ट आणि त्याचे 3 टॉपिक असं. आणि जर संपूर्ण पुस्तक आणि संपूर्ण इंडेक्स तुम्हाला माहिती असतील तर प्रत्येक विषयामध्ये 30 असे चॅप्टर आहेत. भूगोल आणि याच्यामध्ये तर फार कमी आहेत, इतिहासामध्ये पण कमीच आहेत, पण मी समाज सुधारक वगैरे सगळंच पकडते आणि 30 चॅप्टर पकडते. 30 चॅप्टर पॉलिटीचे IMP आहेत, 30 चॅप्टर इकॉनॉमिक्सचे IMP आहेत, सायन्समध्ये गेलात तरी पण 30 चॅप्टर आहेत. सो ह्या सगळ्यांचे मी कन्सिडर करते की 30 चॅप्टर आहेत आणि प्रत्येक विषयाला मी 10 दिवस देतोय. सो इथे लक्षात ठेवा, या 10 दिवसात तुमचा इकॉनॉमिक्स पण होतोय आणि हिस्ट्री पण होतोय ना, बरोबर ना? सो प्रत्येक दिवसाचे 10 म्हणजे काय आहेत की त्या 10 दिवसात तुमचे 2 सब्जेक्ट होत आहेत आणि असे अजून पुढचे 10 दिवस आणि असे अजून पुढचे 10 दिवस, म्हणजे 30 दिवसात तुमचे 6 सब्जेक्ट क्लिअर झालं. सो हे काय झालं तुमचे 30 डेज आणि 6 सब्जेक्ट कंप्लीट. कळलं? आता याच्यात मॅथ्स आणि रिझनिंग कुठं करायचं? इथं बघा, 8:30ला तुमचा डे संपला, तुम्ही 9 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंत जेवून तुमचं झालेलं आहे. सो 10 ते किती 11:30 पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. या वेळात तुम्ही काय करायचं? या वेळात तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगच करायचं. आणि मग तुम्ही म्हणाल की करंट अफेअर्स कधी करायचं? तर माझं म्हणणं असतं की करंट अफेअर्स जे आहे हे करंट अफेअर्स सॅटरडे आणि संडेला करायचं. कारण ते असं रोज 10, 20 पानं वाचण्यापेक्षा ना, ते बसलो वाचायला की संपूर्ण एक मासिक किंवा अर्ध मासिक वाचायचं आणि मग उठायचं. सो सॅटरडे आणि संडे तुम्ही काय कराल तर 2 तास तुम्ही काय करणार आहात. आणि प्रत्येक महिन्यात तुम्हाला किती सापडतील असे सॅटरडे संडे? 6 असतील ना. एक सॅटरडे संडे, मग दुसरा सॅटरडे संडे, तिसरा आणि 4 दुने 8 दिवस तुम्हाला मिळत आहेत. सो तुम्ही 2 तास काय करणार आहात? करंट अफेअर्सला देणार आहात. अशा पद्धतीने पहिले 30 डेज जे आहेत, ह्या पहिल्या 30 डेजचं हे कम्प्लीट प्लॅनिंग जे आहे, हे पहिलं 30 डेजचं कम्प्लीट प्लॅनिंग मी तुम्हाला दिलेलं आहे. याच्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित प्रॉपर सगळा अभ्यास करायचा आहे. टॉपिक वाचताना टॉपिक झाला की PYQ झाला की परत टॉपिक झाला PYQ झाले की परत टॉपिक. आता जेव्हा नेक्स्ट 30 डेजमध्ये आपण येणार आहोत, या 30 डेजमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. ओके, सो ह्या पहिल्या 30 डेजसाठी तुमचं प्लॅनिंग जे आहे हे पहिलं कागदावरती उतरवा. इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री मी सांगितलंय. सो माझं म्हणणं आहे की तुम्ही इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्रीनेच सुरुवात करा. सो माझं म्हणणं असेल की इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री दिलंय तर इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्रीच पहिल्या या 30 डेजसाठी तुम्ही फॉलो करा. आणि त्याच्यानंतरच्या 10 दिवसांमध्ये तुम्ही काय कराल तर पॉलिटी घ्यायचा आणि इकडे कुठला घ्यायचा? जॉग्राफी घ्यायचा. बरोबर, पॉलिटी घ्यायचा आणि जॉग्राफी घ्यायचा. आणि मग जेव्हा तुम्ही सायन्स घ्याल तेव्हा सायन्स सोबत दुसरा कोणता तरी परत एकदा विषय घ्या.
ओके. सो अशा पद्धतीने पहिल्या 30 डेज आहे, त्या पहिल्या 30 डेजचं अशाच पद्धतीने तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग जे आहे ते करायचं आहे. बाकी आपल्या ॲपवरती PYQ अनालिसिसची बॅच आहे, 360 डिग्री PYQ अनालिसिस बॅच, ज्याच्यात जर पेपरमध्ये तुम्हाला किती प्रश्न 65 GS वरती जर प्रॉपर प्रश्न येत असतील, म्हणजे प्रॉपर 65च प्रश्न येतात टोटल GSचे, त्याच्यामध्ये आता 20 जे आहेत हे मॅथ्सचे असतील आणि 15 जे आहेत हे 15 कसले असतील, करंट अफेअर्सचे असतील. तर हे 35 प्रश्न सोडले तर 65 प्रश्नांपैकी तुमचे 50+ प्रश्न जे आहेत हे PYQ आधारित तुमच्या ॲनालिसिसमधून कव्हर होतात. आणि त्यासाठी म्हणून 360 डिग्री PYQ अनालिसिस बॅच आपल्या ॲपवरती आहे, तिची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता सध्या डिस्काउंट चालू आहे, होळी ऑफर चालू आहे. सो 30% त्याच्यामध्ये ऑफ आहे, की याच्यातून जेवढे नवीन विद्यार्थी आहेत आणि ज्यांना असं वाटतं की मला 40च्या वरती मार्क मला पोहोचतच नाही आहेत, त्यांच्यासाठी व्हेरी 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 IMP बॅच. ही बॅच केली की तुम्ही समजा की तुमचा अर्धा अभ्यास झालाच. याच्यात फक्त आपण PYQ अनालिसिस नाही घेतलेलं, तर पेपर कसे सॉल्व करायचे, पेपर सॉल्व करताना, प्रश्न कुठलाही सॉल्व करताना कसा तुमचा अप्रोच असायला पाहिजे, या सगळ्याबद्दलची माहिती जी आहे ही आपण त्याच्यात दिलेली आहे PYQ अनालिसिस बॅचमध्ये. आणि त्यासोबतच दुसरी बॅच आहे अर्जुन बॅच नावाची, जी की आपण 2026च्या प्रिलियमसाठीची बॅच आहे, ज्याच्यात जसं आपण 3 टॉपिक म्हणालेलो आहोत तसे तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे सगळे लेक्चर्स, बेसिक पासूनचे सगळे लेक्चर्स जे आहेत त्याची माहिती किंवा ते सगळे लेक्चर्स त्या बॅचमध्ये उपलब्ध आहेत. सो ते तुम्हाला सगळं तुमचं बेसिक आणि सगळ्या विषयांची प्रॉपर रिव्हिजन व्हायला मदत करतात. त्यासोबतच आपण नवीन परत रिव्हिजन लेक्चर जे आहे ते सुरू केलेले आहेत, कारण ते गेल्या वर्षीचे लेक्चर आहेत. सो आता आपण परत नवीन लेक्चर सुरू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये पॉलिटीचे सगळे नवीन रिव्हिजन लेक्चर झालेले आहेत. आपण करंट अफेअर्स सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, ते सुद्धा सगळे नवीन लेक्चर जे होत आहेत ते सगळे त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ती बॅचची व्हॅलिडिटी तुमची 8 महिन्यांची आहे. या 8 महिन्यांच्या कालावधीत तुमचा जेवढा काही मी लाईव्ह जेवढे लेक्चर्स घेते ते सगळे लेक्चर त्या बॅचमध्ये आहेत. सो नवीन लेक्चर्स प्लस जुने लेक्चर. पण लक्षात ठेवा, नवीन आणि जुन्या लेक्चरमध्ये काही फरक नसतो, फक्त एवढंच की ते आधी घेतलेले असतात, जे नवीन आहेत हे आत्ता घेत आहे मी. सो त्याच्यात आणि त्याच्यात काही फरक आहे असं काही नसतं. उलट जुने जे लेक्चर्स आहेत ते खूप जास्त आपण डिटेलमध्ये सगळे घेतलेले आहेत. आताचे पण आपण लेक्चर्स डिटेलमध्येच घेत आहोत आणि ते सगळे परत एकदा होत आहेत आणि ते सगळे परत नवीन होणारे लाईव्ह लेक्चर तुम्हाला त्या बॅचमध्ये सुद्धा मिळतात. सो 360 PYQ अनालिसिसमध्ये सुद्धा लेक्चर्स नवीन आहेत ते आपण ॲड करत आहोत. अर्जुन बॅचमध्ये सुद्धा नवीन लेक्चर्स आपण ॲड करत आहोत. पण मला असं वाटतं की ज्याने आधी 1-2 अटेम्प्ट ज्यांचे झालेले आहेत किंवा 3-4 अटेम्प्ट झालेले आहेत, ज्याचा रिझल्ट येत नाही आणि ज्याचे मार्क 60 पर्यंत पोहोचत नाही, त्यांच्यासाठी मस्ट बॅच आहे 360 डिग्री PYQ अनालिसिस बॅच. त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट करा. आणि पुढच्या 30 दिवसांचं प्लॅनिंग जे आहे, पुढच्या 30 दिवसांचं प्लॅनिंग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये 2 ते 3 दिवसानंतर तो मी व्हिडिओ टाकेन, त्याच्यामध्ये पुढच्या 30 डेजच्या प्लॅनिंगबद्दल आपण बोलूया. ठीक आहे. सो थांबूया आपण इथे.